नमस्कार, माझे नाव प्रसाद नारायण पालवे, राहणार वेळापूर। मी गेल्या 4 वर्षापासून बायोशीट 9792 हे मकाच्या वाणाचं लागवड करतोय। तर या बिट्ट्या शेवटच्या टोकापर्यंत भरलेल्या आहे। गेल्या 4 वर्षापासून मला एकरी म्हणजे मागील 3 वर्ष 50 ते 55 क्विंटल मला एकरी उत्पन्न भेटलेले आहे आणि हा चारा शेवटपर्यंत हिरवागारच राहतो। तुम्ही समोर बघून घ्या, तो हिरवागार शेवटपर्यंत आहेच आणि आज पण आहे। आणि आता 4 दिवसापासून पाऊस चालू होता, वादळ पण होतं, झाडाची नुकसान नाही किंवा काहीच नाही, झाड पण पडलेलं नाही, एक पण काही नुकसान वगैरे पण नाही। हे वाण जे आहे ते माझ्यासाठी मला मार्केटला सुद्धा प्रतिभाव उंच एकदम भेटलेलाच आहे। इतर शेतकऱ्यांना पण सांगतो, मित्रांना, का तुम्ही ह्या मकाची लागवड केली पाहिजे आणि मला गेल्या 4 वर्षापासून भरपूर उत्पन्न चांगलं भेटलेलं आहे। नमस्कार शेती बांधवांनो, माझे नाव यश विजय पाले, माझे गाव वेळापूर। आज मी बायोशीट कंपनीचा 9792 मका ही माझ्या शेतात केली आहे। 9792 ची वैशिष्ट्ये आज मी तुम्हाला सांगत आहे। मोठे व एक समान वजनदार कणसे व अधिक दाणे देण्याची क्षमता चांगली आहे। मग गडद नारंगी रंगाचे दाणे, कापणीपर्यंत हिरवागार चारा व उभे राहण्याची क्षमता एकदम चांगली आहे। आता 2-3 दिवस झाले आमच्याकडून वादळे वारे व पाऊस चालू आहे। आता मी तुम्ही बघू शकता आमचा शेवटपर्यंत मका आता काढायला आलेले आहे, तरी आमचा चारा उभा न उभाच आहे, तसंच आहे। व इतर मका वाणापेक्षा 5 ते 10 क्विंटल हा उत्पादन देण्याची क्षमता एकदम चांगली आहे। बाकीचे 1-2 क्विंटल जाते, इथं 5-10 क्विंटल जास्त देते। मग इतर शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या सीझनमध्ये 9792 ही मका नक्की करावी, ही माझी नम्र विनंती। धन्यवाद। मी शेतकरी नारायण भिकाजी पालवे, वेळापूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। तर ही मका वाण मी 5 वर्षापासून 9792 करीत असल्यामुळे मला याचा रिझल्ट चांगला मिळत असल्यामुळे सरासरी कमीत कमी 40 ते 50 क्विंटल उत्पन्न निघतं। हे मकाचे दाणे पूर्ण तोंडापोत भरता आणि त्याचा कलर आणि मार्केटला सगळ्यात जास्त उंच दराने मका विकली जाते आणि त्याचा चाऱ्याचा उपयोग शेतकऱ्यांना लगेच कुट्टी करण्यासाठी चारा सुद्धा उपयोग होतो। त्याची उंची सरासरी 10 ते 12 फूट उंच झाल्यामुळे शेतकऱ्याला डबल फायदा होतो, चाऱ्याचे पैसे भेटतात आणि मकाचे भेटतात। आता 5 वर्षापासून कंटिन्यू मी 15 एकर मका करतो, त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त 40 ते 50 क्विंटल एकरी उत्पन्न भेटतं। आता कणसाचे दाणे सरासरी 18 लाईनी असून 40 ते 50 असे लांबीला येतात, 800 ते 900 दाणे त्याला एका कणसाला येतात। तर सगळ्या शेतकरी मित्रांना मी एक आवाहन करतो की येणाऱ्या हंगामामध्ये 9792 ही मका जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लावा आणि त्याचा फायदा मिळवून घ्या, एवढीच माझी दोन्ही हात जोडून विनंती। माझं नाव संतोष मधुकर कुटे, राहणार वेळापूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। 9792 हे बायोशीटची संकरित मका, हिची उगवण क्षमता चांगल्या प्रतीची असल्यामुळे मकाची जी बिट्टी असते तिचे पार पूर्ण दाणे भरलेले असतात। वादळ वारे किंवा पाणी पाऊस झाल्यानंतर हे मका जी दुसरी मका असते ती पडते आणि शेतकऱ्याचे नुकसान होतं। त्या कारणाने ही मका संकरित मका ही 9792 आकर्षी नारंगी रंगाचे दाणे असल्या कारणाने का याला मार्केट बाजार जास्त असतात, यामुळे मी शेतात लागवड करणार आहे आणि याने पुरेसा फायदा होणार आहे। कारण की यानंतर चारा सुद्धा हिरवा असतो, त्यानंतर बिट्टी खुडल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून कुट्टी करता येते। चारा जनावर हिरवा चारा असल्यामुळे मुरघास सगळं वगैरे करता येतो, त्यामुळे ही 9792 संकरित मक्का असल्या कारणाने हीच मक्का लागवड करावी शेतकऱ्यांनी, ही मी विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी केदोरंबाजी गाडे, वेळापूर। ही मकाची आवड म्हणजे कशी, पहिल्या सुरुवातीला मका मीच पेरेली, सुरुवातीला इथं कोणाचीच नव्हती। पहिल्यांदा मका माझ्यावाली झाली 9792। मला इतकं आवरेज भेटलं त्या मकाचं, सुरुवातीला 45 पोत्याचं आवरेज भेटलं एकरी मला पहिल्या सुरुवातीला। त्याच्यानंतर दुसरून केली, 50 पोत्याचं आवरेज भेटलं 9792चं। टोकापर्यंत म्हणायच्या ऐवजी ती मका बिट्टीच अशी का तोंड खाली बुडापासून तो तोंडापर्यंत म्हणजे विषयच नाही तिचा, इतकी भारी मका। आपण या 9792चा पहिला फॅन आहे। माझं नाव शिवाजी बारकू भागवत, गाव वेळापूर। ही जी मका आहे मी केलेली 9792 ही पूर्ण टोकापर्यंत भरलेली, ही वाऱ्या वावदानाची काही पडत नाही, हिला आवरेज चांगलं आहे, नारंगी कलर आहे, बाजार भाव बी चांगला मिळालाय मला, चारा बी एकदम चांगला आहे, वाढलेली आहे, मुरघासासाठी योग्य
चांगली बी आहे. इतर शेतकरी मित्रांनी बी करायला पाहिजे हा वाण. धन्यवाद. बायोसीट बका 9792 माझा बायोसीट माझा विश्वास.